नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपण याआधी स्वस्तिक बऱ्याच जणांनी केलेले असेल, तर त्याला थोडंसं मी वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते. हे 4 पार्टमध्ये करायचं आहे आपल्याला. तर मी जे करणार आहे ते 2 पार्ट प्लेन आहेत आणि 2 असे कलरचे करणार आहे. तर कलरचं कसं करायचं ते शिकवते, कारण डिझाईन पूर्ण सेमच आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 5 नंबरचे मी 2 कलरचे मणी घेतलेत. एक क्रीम कलर आहे आणि एक ग्रीन कलर घेतला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तो कलरचा घेऊ शकता. 30 नंबरचा तंगूस आहे, सीझर आहे आणि सुई आहे. मी सुईमध्ये वायर ओवून घेतलं आहे, खाली गाठ मारून घेतली आहे. तर आता सुरुवात करूया आपण स्वस्तिकाला. तर आता सुरुवातीला मी आधी 3 मणी हे क्रीम कलरचे घालणार आहे आणि एक पोपटी घालणार आहे. आता पूर्ण ह्या 4 मण्यांमधनं मी सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. बघा असा आपला एक चौकडा तयार झाला आहे. आता सुई आपली ह्या बाजूला आहे. तर आपण काय करायचं, कोणता तरी एक साईड पकडायची आहे आणि तिथनं आपल्याला भाग हा सरळ ठेवायचा आहे. तर आता सरळ म्हणजे एका साईडने आपल्याला पांढरी आउटलाईन करायची आहे. तर आता मी ह्या साईडने आउटलाईन पांढरी करणार आहे. तर परत मी एक मोती पांढऱ्या कलरचा घातला आहे आणि 2 पोपटी कलरचे घातले आहेत. असे 3 मणी मी घातले आणि हा खालचा पोपटी आहे तो चौथा आहे. आता अशी सुई मागच्या दिशेने काढून घ्यायची आणि हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता परत वरती तिसरा चौकडा करायचा आहे, ते ह्या ग्रीनमध्ये यायचं आहे आपल्याला. तर मी सुई अशी ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे. आता सुई बघा आपली आतल्या दिशेने आली आहे. तर आपल्याला तिसरा चौकडा पण हा असा हिरव्या कलरचा करायचा आहे. तर 2 हिरवे मणी आणि एक क्रीम कलरचा मणी. असे 3 मणी घालून हा चौकडा पूर्ण करते. आता परत आपल्याला चौथा करायचा आहे. तर वरच्या दिशेला सुई आणायची आहे. तुम्ही ही 4ची लाईन 5ची लाईन तुम्हाला जे आवडीनुसार तुम्ही उंची वाढवू शकता. आता मी बाहेरच्या दिशेने आहे म्हणून मी एक व्हाईट. आता आपल्याला चौथा करायचा म्हणजे मला शेवटच करायचा आहे याचा. तर मी 2 क्रीम कलरचे मणी घालणार आहे आणि एक रंगीत घालणार आहे. सुई अशी ह्या दिशेने बाहेर काढायची. आता हे असं दिसेल. तर आता काय करायचं हे लक्षात ठेवा, इथे शेवटच्या याला आपला ग्रीन कलर आला आहे आणि पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा हे 2 मणी असे व्हाईट आलेले आहेत. तर आपल्याला व्हाईटच्या दिशेने आकार याचा कमी करायचा आहे. म्हणजे आता हे 4 आहे, 4 नंतर 3, 3 2 आणि मग 1 येणार आहे. तर आता मी सुई आणि इकडचा भाग आपला असा सरळ येणार आहे प्लेन. तर मी ह्या मण्यापर्यंत सुई अशी बाहेर काढून घेते. आता इथे जशी आउटलाईन केली तशी आपल्याला इकडच्या साईडनी पण आउटलाईन करायची आहे. सुई आपली आतल्या दिशेने आली. तर आता मी इथे 2 ग्रीन कलरचे मणी घेणार आहे आणि एक क्रीम कलरचा आणि ह्या मण्यामधनं सुई अशी बाहेर काढायची. हा पहिला चौकडा झाला दुसऱ्या लाईनीचा. आता आपण सुई अशी पण घेऊ शकतो, पण काय होतं डिझाईन करताना ना आकसल्या जातं, असं ओढल्यासारखं होतं. तर तसं न करता काय करायचं आहे, इथे सुई आल्यानंतर ह्या साईडच्या मण्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. नंतर परत आता मधला भाग असल्यामुळे दोन्ही पोपटी कलरचे मणी घालून हे बघा आता 4 आहेत. तर 2 आपण ओवून घेतलेत आणि 2 हे आहेत. असे 4 मणी आपले आहेत.
तर ह्या मण्यातून अशी सुई मागच्या दिशेने बाहेर काढून हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता तिसऱ्या चौकड्यासाठी ह्या मण्यात यायचे, तर 1 2 3 4 ह्या मण्यातनं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे तिसरा येणार आहे, 4 नंतर आपल्याला कमी करायचं आहे, तर तिसरा येणार आहे, तर आपल्याला अशी आउटलाईन करायची आहे आता. म्हणून आता इथे आपले 2 हे व्हाईट कलरचे येणार आहेत. आता ह्या साईडच्या पोपटीमधनं असा चौकडा पूर्ण केला. आता 3 नंतर 2 येणार आहे, तर एवढं पूर्ण फिरवून न घेता आपल्याला ह्या मधला जो चौकडा आहे, तर असं ह्या मण्यातून ह्या मण्यातून आणि ह्या मण्यातून अशी सुई बाहेर काढायची आहे. हे बघ, आता आपली परत बाहेरच्या दिशेने सुई आलेली आहे. आता इथे आधी 2 क्रीम कलरची मणी आणि एक हा पोपटी कलरचा मणी, असे 3 मणी घालून हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता सुई आपल्याला ह्या मण्यात आणायची, तर 1 2 3 4 अशी फिरवून घ्यायची आहे. आता आपली ह्या आउटलाईनकडे आहे. आता एक व्हाईट आणि एक पोपटी, असं ह्या साईडच्या पोपटीतनं असा खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे झाले 2 पूर्ण. आता आपल्याला ह्या पोपटीवर विणकाम करायचं आहे आणि शेवटचा चौकडा पूर्ण करायचा आहे. शेवटचा चौकडा पूर्ण करताना हे 3ही व्हाईट मोती घ्यायचे आणि पूर्ण करायचं आहे. हे बघ, हे असं आपलं एक पॅटर्न तयार झालं आहे. आता काय करायचं आहे, हा म्हणजे इथे तुम्ही वायर कट करूनही हा पॅटर्न सेपरेट करून घेऊ शकता, किंवा आता जो शेवटचा आहे हा पॅटर्न, मी आधी हे 3 विणून ठेवलेले आहेत, तर आता हा शेवटचा आहे म्हणून मी इथे वायर कट न करता सुई अशी फक्त आत्ता विणलेला चौकडा हा होता, तर हा लूज पडू नये म्हणून मी ह्या इकडच्या पहिल्या चौकड्यात सुई घेऊन येते आहे. अशी फिरवून मी ह्या मण्यामध्ये आणते आहे. हे बघ, आता मला ना डिझाईन पूर्ण करायचं आहे, तर हे 4 पार्ट मी एकमेकांना जोडणार आहे. तर आता हा आपला कलरचा झाला, त्याच्यानंतर मी हा व्हाईट घालणार आहे. तर तुम्ही हे पूर्ण कलरचेही करू शकता किंवा पूर्ण व्हाईटही करू शकता. आता हे बघा, त्याचं पकडायची पद्धत ही अशी आहे, स्वस्तिकासारखं ते पकडायचं आहे आपल्याला. तर आता हा जो खालचा मणी आहे ह्या व्हाईटचा, त्याच्यातनं एकाच मण्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे. हे 2 जोडले. आता तिसरा पोपटी येणार आहे, तर तो असा न ठेवता असा ठेवायचा आहे, असा. तर ह्या खालच्या मण्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेते. हे थोडं जोडताना त्रास होतो, तसं खाली ठेवून मणी घालून घेतले तरी चालतील तुम्ही.
हे बघा हा असा. आता हे असे 4 मी घालून घेतलेत. तर आता हा आपल्याला ह्या मण्यातनं बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हा मधला चौकडा ह्या 4 पार्टचा तयार होईल. हे बघा असा हा चौकडा मधला जोडला गेला आहे. पण आता हा थोडा लूज वाटतो म्हणून काय करायचं आहे, 1-2 वेळेस याला पूर्ण ह्या मधल्या 4 मण्यांना फिरवून घ्यायचं आहे. घट्ट ओढायचा आहे दोरा. हे 2-3 वेळेस ओढून घेतलंय. आता आपल्याला वरती इकडे 2-3 मण्यातनं फिरवून वायर कट करून घ्यायचे. आपलं स्वस्तिक पूर्ण झालंय. तुम्ही हे एका कलरमध्येही करू शकता किंवा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन घेऊन तसंही करू शकता. तर इथे मी गाठ मारून घेते आणि वायर कट करते. गाठ मारल्यानंतरही 1-2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आणि वायर कट करायचे. हे बघा आपलं एक स्वस्तिक तयार झालं. या स्वस्तिकापासून मी एक रांगोळीचं डिझाईन बघितलं होतं. तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवते आणि तसा फोटोही तुम्हाला सोबत शेअर करते. हे बघा मी आधी लाल कलरचे करून ठेवले होते. तर हे जोडताना ना फक्त अशी ही लाईन तिरपी दिसेल असे हे पॉईंट फक्त एकमेकांना टच करायचे आहेत. हे बघा आपलं सुंदर असं रांगोळीचं डिझाईन तयार झालं आहे. हे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये केलं तर अजूनही खूप छान दिसेल. हे असे ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.